आपले चॅनल, आपला आवाज, कोकण 24 तास। बेटी बचाओ बेटी पढाओ या भारत सरकारच्या उपक्रमाला दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण झाली असल्यानं रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महिला आणि मुलींसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ दशपूर्ती सोहळा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र श्री संजय दराडे यांच्या शुभ हस्ते या दशपूर्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी आणि अंमलदार श्री श्रीकांत हावडे, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी रत्नागिरी श्री अनिल माळी, परिवीक्षिका अधिकारी श्रीमती अश्विनी तांबडे, संरक्षण अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना अंबवले, श्रीमती साधना पागी, श्रीमती प्रज्ञा खांडेकर आणि कर्मचारी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी आणि मुलींनी या दशपूर्ती रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला असल्याचं दिसून आलं। या रॅलीचा प्रारंभ पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथून होऊन जेल नाका, माळ नाका, जेल नाका, भाटे बीच, जयस्तंभ, रहाटा घर, नाईक फॅक्टरी, पेठ किल्ला आणि परत पोलीस कवायत मैदान येथे येऊन शेवट झाला। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या रॅलीमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।